श्री स्वामी समर्थ. उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तो सर्वतोमुखं नरसिंहं भीषणं भद्रं मृत्युं नमाम्यहं. नृसिंह भगवान की जय. आणि तुम्हा सर्वांना वैशाख चतुर्दशी आणि भगवान नृसिंह जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आपले प्रिय भक्त प्रल्हादाच्या एका आवाजावर धावून जाणारे नृसिंह भगवान हे एका निर्जीव खांब्यामधून प्रकट झाले होते. याच्यावरून हा प्रत्यय येतो की भगवान सृष्टीतील प्रत्येक कणाकणामध्ये आहे. भक्तांनी मनोभावे जिथेही पाहिले तिथे भगवंत त्यांना दिसतो. मग तो सजीव सृष्टीत असो किंवा निर्जीव वस्तूमध्ये. चला तर मग आज बघूया भगवान विष्णूंच्या अनेक अवतारांपैकी एक अवतार म्हणजे नृसिंह भगवानांच्या कथेविषयी. होय, भगवान विष्णूंचा अवतार आणि नृसिंह भगवानांचा अवतार हा भगवान विष्णूंच्या अवताराचा चौथा अवतार आहे. आणि हा अवतार म्हणजे एक प्रतीक आहे की जेव्हा आपल्या भक्ताला भगवानांची गरज असते तेव्हा स्वतः त्यांचे रक्षण करण्यासाठी अवतार घेतात. भगवान विष्णूंनी प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी नृसिंहाचे रूप धारण केले आणि हिरण्यकश्यपाचा वध करून भक्त प्रल्हादला रक्षण दिले. नृसिंह जयंतीच्या दिवशी भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या नृसिंहांची पूजा केल्याने मनुष्य निर्भयतेची प्राप्ती करतो. त्याच्यावरचे अटळ संकट टळते. कितीही मोठे संकट, अपघात येणार असेल तर ते नष्ट होतात आणि मनातील इच्छा पूर्ण होते. स्वतः विष्णू यांनी सांगितले आहे की नृसिंह जयंती हा एक छान योगायोग आहे. या दिवसाचे महत्त्व जेवढे सांगू तेवढे कमीच आहे. कोणत्याही दिवसाचे संकट, विपत्ती नष्ट करण्याचे सामर्थ्य या दिवसामध्ये आहे. म्हणून आजचा दिवस म्हणजे नृसिंह जयंती हा दिवस खूपच महत्त्वाचा आहे. आणि जो कोणी भक्त या मंगल प्रसंगी भगवान नृसिंह यांची ही गोष्ट ऐकेल त्यांना पुढील आयुष्यामध्ये कधीही कोणत्या संकटाला तोंड द्यायची वेळ येणार नाही. आणि भगवान नृसिंह हे विष्णूंचा अवतार असल्यामुळे आणि विष्णू श्री महालक्ष्मीचे प्रिय असल्यामुळे तुम्ही पुढील सेवा केल्यास किंवा कथा ऐकल्यास माता लक्ष्मीची कृपादृष्टी देखील तुमच्यावर राहणार आहे. भगवान विष्णू लक्ष्मी देवीला सांगतात की आजच्या दिवशी मी नृसिंह रूप धारण करून भक्तांच्या संकट काळात धावून गेलेलो होतो. निर्जीव लाकडाच्या खांब्यामधून प्रकट होऊन भक्त प्रल्हादाचे प्राण मी वाचवले होते. आणि अशा संकट काळामध्ये कणकणात भगवंत आहे याची प्रचिती आपल्याला भगवान नृसिंह यांच्या या अवतारातून होत असते. भगवान विष्णू म्हणतात की जो कोणी माझा भक्त माझी ही कथा ऐकेल त्याच्यासोबत मी सदैव राहील आणि सदैव त्याच्यासोबत राहून प्रत्यक्ष त्याचे संरक्षण करणार. त्याच्या सर्व इच्छित मनोकामना मी पूर्ण करणार. दिवस मावळण्यापूर्वी जो कोणी आजच्या दिवशी म्हणजे नृसिंह सरस्वती जयंतीच्या दिवशी ही कथा पूर्णपणे ऐकेल त्याला हे इच्छित मनोप्राप्ती किंवा इच्छाप्राप्ती ही होणार आहे. त्याच्या आयुष्यातली अनेक संकटं हे दूर होणार आहेत. कारण आजच्या दिवसाचा प्रभाव अतिशय शुभ असा आहे. माझी कृपादृष्टी सदैव त्याच्या कुटुंबावर राहील. त्याला सुख, समृद्धी, वैभव सर्व काही प्राप्त होईल. आजच्या दिवशी या कथेकडे दुर्लक्ष करणे म्हणजे प्रभू विष्णूंचे आशीर्वाद गमावण्यासारखे आहे. म्हणून ही कथा अर्धवट ऐकण्याची चूक करू नका. तर जास्त विलंब न करता कथेला सुरुवात करूया. एकदा
हिरण्यकशिपाचा वध झाल्यावर त्याचा भाऊ हिरण्यकशिपू हा खूप दुःखी झाला. तो देवाचा विरोधक बनला. अजिंक्य होण्याच्या इच्छेने त्याने कठोर तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येमध्ये त्याने देव, मानव, प्राणी यांच्याकडून मरण न मिळण्याचे वरदान प्राप्त केले. आणि वरदान मिळाल्यानंतर त्याला अजिंक्य झाल्यासारखे वाटले. अमर झाल्यामुळे तो गर्वाने अधिक कठोर झाला. त्याचे शासन अत्यंत कठोर झाले होते. देव आणि दानव त्याच्या चरणांची पूजा करत असे. जो देवांची उपासना करत त्यांना तो कठोर शिक्षा देत असत. जनतेला तो स्वतःची पूजा करायला सांगत असे. त्याच्या अशा वागणुकीने जनता आणि राजवट पूर्णपणे घाबरले होते. कोठेही मदत न मिळाल्याने त्यांनी देवाकडे प्रार्थना करण्यास सुरुवात केली. देवांच्या उपासनेला प्रसन्न होऊन भगवान नारायणाने हिरण्यकशिपूच्या वधाचे आश्वासन दिले. दुसरीकडे राक्षस राजाचे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच होते. त्याचसोबत आता स्वतःच्या मुलाला म्हणजे प्रल्हादला भगवंताचे नाम घेण्यासाठी नानाविधी त्रास देऊ लागला. लहानपणापासूनच प्रल्हाद खेळ खेळण्यापेक्षा किंवा खेळात रमण्यापेक्षा भगवानाचे किंवा भगवंताचे नाम घेण्यात तो तल्लीन असायचा. प्रल्हाद हा लहानपणापासून देवाचा परमभक्त होता. तो वेळोवेळी राक्षसांच्या मुलांनाही धर्माचे उपदेश करत होता. राक्षसी मुलांना भगवंताचे उपदेश देताना ऐकून हिरण्यकशिपूला खूप राग आला. त्याने प्रल्हादाला दरबारात बोलवला. प्रल्हाद अत्यंत नम्रपणे दरबारात दाखल झाला. राक्षस राजासमोर उभे राहून आणि निर्भीडपणे भगवंताचे नामस्मरण करत राक्षस राजाला अतिशय राग आला आणि तो भक्त प्रल्हादाला विचारू लागला की अरे मूर्खा, तुला असे भगवंताचे नामस्मरण करण्याचा अधिकार दिला कोणी? भक्त प्रल्हाद न घाबरता म्हटला की बाबा, ब्रह्मदेवापासून पिढ्यानुपिढ्यापर्यंत सर्व लहान मोठे चालणारे अचल जीव भगवंताचे नामस्मरण करत आहे आणि स्वतः देव हा त्याच्या शक्तीद्वारे हे जग जे आहे ते नियंत्रित करत असतो. निर्मिती करतो, रक्षण करतो आणि नष्टही करतो. तुमची ही भावना सोडा आणि मनाने उदार व्हा. तुम्हीही माझ्याप्रमाणे भगवंताचे नामस्मरण करा. भक्त प्रल्हादाचे हे उद्गार ऐकून हिरण्यकशिपू हा रागाने थरथरू लागला. त्याचा चेहरा रागाने अतिशय लालबुंद झाला. तो प्रल्हादाला म्हणाला, अरे मूर्खा, तुझा भगवंत जर आहे तर तो या खांब्यात मला का नाही दिसत? आणि असे म्हणत त्याने स्वतःने क्रोधाने लालबुंद होऊन तलवार उगारली आणि सिंहासनावरून उभा राहून उडी मारली आणि त्याने मोठ्या ताकदीने त्या लाकडी खांब्यावर तलवारीने वार केले आणि त्या क्षणी त्या खांब्यातून भगवान नृसिंह हे प्रकट झाले. त्यांच्या शरीराचा अर्धा भाग हा सिंहाच्या रूपाचा होता आणि अर्धा भाग जो आहे तो मनुष्य रूपाचा होता. आणि काही क्षणातच त्याने हिरण्यकशिपूला आपल्या मांडीवर घेऊन आपल्या नखांनी त्याची छाती फाडून त्याचे प्राण घेतले आणि आपल्या प्रिय भक्ताचे रक्षण करून त्याला संकट काळातून मुक्त केले. ना प्राणी, ना मानव, ना सजीव आणि ना निर्जीव अशा पद्धतीने अर्ध शरीर जे आहे ते सिंहाचं आणि अर्ध शरीर मानवाचं आणि नख म्हणजे निर्जीव आणि हात म्हणजे सजीव अशा पद्धतीने हिरण्यकशिपूचा वध झाला. आणि कणाकणात सजीव निर्जीव ह्या वस्तूंमध्ये भगवंताचे स्वरूप असते
हे ह्या गोष्टीची प्रचिती या कथेतून आपल्याला होते. या कथेत सांगितल्याप्रमाणे भगवान विष्णूंचे आपण नामस्मरण केल्याने, विशेष करून आजच्या दिवशी नामस्मरण केल्याने किंवा काही सेवा केल्याने आपल्याला अगदी भक्त प्रल्हादाप्रमाणे प्रचिती यायला वेळ लागणार नाही. आयुष्यात येणारे संकट जे आहेत त्या भगवान नृसिंह यांच्या नामस्मरणाने किंवा भगवान विष्णूंच्या नामस्मरणाने कमी होतील किंवा नष्ट होतील. भक्तांनो, आजच्या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण अवश्य करा आणि भगवान नृसिंह यांची आरती गायलाही विसरू नका. ही विशेष सेवा केल्याने तुम्हाला विशेष फळ नक्कीच मिळणार. तसेच आज दिलेली माहिती किंवा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.